ऐकता का? या मोबाईलचं पसरलेलं आहे सगळ्या जगात फॅन. या मोबाईलचं पसरलेलं आहे सगळ्या जगात फॅन. वर्ग लायतोय झालं वर्ग झालं. वर्ग पहिलीचे विद्यार्थी घेऊन आले आहे एक पथनाट्य. त्याचे नाव आहे मोबाईलचे अतिक्रमण आणि हरवलेले बालपण. चिमणी ओढ, तावडा ओढ, पोपट ओढ, बैल ओढ, कागलाचा बैल उडतो का? बघा मंडळी, हे विद्यार्थी आपल्या बालपणात कसे रममान झाले. कोणी गोट्या खेळतात, तर कोणी विटी दांडू खेळतात, तर कोणी आपल्या तापड्या खेळतात. आम्हाला आमचं बालपण परत हवं आहे. आम्हाला आमचं बालपण परत हवं आहे. आम्हाला आमचा मोकळा आकाश हवा आहे. आता जाऊया मोबाईलच्या येण्याच्या नंतर काळात. तर पाहिलं का मंडळी, हे मुलं सोशल मीडियाच्या किती आले गेले. कोणी सेल्फी काढता, कोणी रील्स बनवता, कोणी पबजी खेळताय, कोणी इंस्टा बघता. प्रत्येक मुलाचं बालपण मोबाईल मध्येच. या प्रत्येक मुलाचं मोबाईल मध्येच गुंतणे पालक तितकेच जबाबदार आहे. तर पाहूया एका घराची दृष्ट. मम्मी आता सोड मोबाईल माझ्यासोबत बोल ना. मम्मी आता सोड मोबाईल माझ्यासोबत बोल ना. थोडा वेळ बाद येऊन खेळू आपण दादा. थोडा वेळ बाद येऊन खेळू आपण दादा. पप्पानी मोबाईल हेच तुमच्या जन्म. पप्पानी मोबाईल हेच तुमच्या जन्म. तुम्ही दिवसभर मोबाईल हाती धरता. माझ्या मला पुढच्या जन्मी मोबाईल वाचाय, कारण ती मला माझ्या मम्मी पप्पा सोबत राहतात. आता पाहूया मोबाईलची अतिक्रमण. बघा मंडळी बघा, ही लोक मदत करायची तर माणसाचे फोटो काढत आहे. मोबाईल नव्हता तेव्हा माणूस माणसात होता. संकट एकमेकांची मदत करायचा. खरंच माणूस माणसासारखाच वागत. या मोबाईलमुळे जगाचे चित्र बदललंय. पूर्वी झाला होता माकडाचा माणूस, आता इथे माणसाचा माणूस. तर मंडळी, आपण पाहिला आतापर्यंत मोबाईलचे दुष्परिणाम. तर एकाला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, तर बघूया तो काय सांगतो. मी मोबाईल बाबा, मला मी थोडा आराम देत जावा. मी स्वतः 24 आवर्स ऑनलाईन असते. मला पण थोडा वेळ देत जा, 5-10 मिनिट. कंटाळा आला रे, मला सुद्धा कंटाळा आला. कॉल काय, मेसेज काय, कधी हाय काय, कधी ती हॅलो का. किती साठवते देवा, यायचे काय, जायचे काय, कठाला लाला रे देवा. मी इथे आहे, मी तिथे आहे. खोटे खोटे इमोजी हसवतात, खोटे खोटे इमोजी लढवतात. जिकडे तिकडे भेटे
हातात खेळू नका.